नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू चौगुलेज गुरुकुल अकॅडमी. विचार बदला, आयुष्य बदलेल, उद्याचा मार्ग आज शोधा. तर आज आपण सेम फिफ्थचा जो काही सिलेबस आहे तो बघणार आहोत. तर आपल्याला मेडिसिनल केमिस्ट्री 2 हा सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये युनिट 1मध्ये आपण अँटीहिस्टॅमिनिक एजंट्स बघणार आहे. त्याच्यानंतर ना अँटागोनिस्ट वेगवेगळे बघणार आहे. गॅस्ट्रिक प्रोटॉन पंप इनिबिटर्स काय असतात, अँटी न्यूरोप्लास्टिक एजंट काय असतात, अल्कलायटिंग एजंट्स काय आहेत, अँटी मेटाबोलाइट्स काय आहेत, अँटीबायोटिक काय आहेत, प्लांट प्रोडक्ट काय आहेत, मिसलेनियस प्रोडक्ट कंपाऊंड जे आहेत ते. युनिट 2मध्ये आपण अँटी अँजायनल वॅसोडायलेटर, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स कुठले कुठले आहेत, डायरेटिक्स कुठले कुठले ड्रग्ज आहेत ते. त्याच्यानंतर ना अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट्स पण आपण बघणार आहोत कुठले कुठले आहेत. युनिट 3मध्ये आपण अँटी ॲरिथमेटिक ड्रग काय, अँटी हायपरलिपिडेमिक एजंट्स आपण बघणार आहोत. कोॲग्युलंट कुठले आहेत, अँटीकोॲग्युलंट्स कुठले आहेत, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणजेच की CHF ज्याच्यामध्ये कुठले कुठले ड्रग्ज यूज करतो ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतरनं युनिट 4मध्ये ड्रग्स ॲक्टिंग ऑन एंडोक्राईन सिस्टीम. एंडोक्राईन सिस्टीमवरती जे की ग्लँडची जी पूर्ण सिस्टीम आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले ड्रग्ज आपल्याला ॲक्ट करतात बॉडीमध्ये ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतरनं युनिट 5मध्ये अँटी डायबेटिक एजंट, जे काही सगळे डायबेटिक पेशंटसाठी जे जे काही ड्रग्ज आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये लोकल ॲनेस्थेटिकचा पण पॉईंट त्यांनी ॲड केलेला आहे. बेन्झोइक ॲसिड डेरिव्हेटिव्ज आहे, अमिनो बेन्झोइक ॲसिड डेरिव्हेटिव्ज आहेत. त्याच्यानंतर मिसलेनियस कंपाऊंड आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याला सेकंड सब्जेक्ट कोणता आहे बघा, इंडस्ट्रियल फार्मसी 1. इंडस्ट्रियल फार्मसीमध्ये कुठला आपल्याला युनिटमध्ये पहिला युनिटमध्ये काय आहे, प्री फॉर्म्युलेशन स्टडीज. प्री फॉर्म्युलेशन स्टडीजमध्ये इंट्रोडक्शन टू प्री फॉर्म्युलेशन, त्याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी, व्हेरियस क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. युनिट 2मध्ये टॅब्लेट्स बघायचे आहेत, लिक्विड ओरल्स बघायचे आहेत. त्याच्यानंतर युनिट 3मध्ये कॅप्सूल्स बघायचे आहेत. हार्ड जिलॅटिनचे कॅप्सूल्स कसे तयार होतात, कसं त्याचं टेक्निक्स आहेत फॉर्म्युलेशनचे ते. त्याच्यानंतर सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूलचं पण तेच, नेचर काय आहे त्याचं, ॲब्सॉर्प्शन काय असतं सगळं. त्याच्यानंतर युनिट 4मध्ये आपण पॅरेंटल प्रोडक्ट बघणार आहोत. त्याच्यामध्ये त्याचं डेफिनेशन, ॲडव्हान्टेजेस सगळं काही, आणि ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन जे की आयसाठी जे काही ड्रग्ज आपण यूज करणार आहोत त्याच्यासाठी ते सगळे. युनिट 5मध्ये कॉस्मॅटिक, जो की खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे कॉस्मॅटिकचा. आणि त्याच्यानंतर फार्मास्युटिकल एरोझोल्स आणि पॅकेजिंग मटेरियल जे काय आहे ते युनिट 5मध्ये. ओके. त्याच्यानंतर हे प्रॅक्टिकलचं सिलेबस आहे. हा काय फारसा थिअरी आपण बघतोय. त्यानंतर आपल्याला फार्माकोलॉजी 2, आपण फार्माकोलॉजी 1 मागच्या सेमला बघितलेलं आहे, हे फार्माकोलॉजी 2 आहे. फार्माकोलॉजी 2मध्ये युनिट 1मध्ये काय आपल्याला बघायचं आहे, फार्माकोलॉजी ऑफ ड्रग्ज ॲक्टिंग ऑन कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवरती आपल्याला म्हणजे जे की हार्टची जे काही सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जे कुठले ड्रग्ज आपण ॲक्ट होतात, मेनली हार्टवरती जे ड्रग्ज ॲक्ट होतात ते सगळं ह्या आपण युनिटमध्ये बघणार आहोत की कुठले कुठले ड्रग्ज आपल्याला त्याच्यामध्ये ॲड होतात ते. युनिट 2मध्ये काय आहे, फार्माकोलॉजी ऑफ ड्रग्ज ॲक्टिंग ऑन कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. युनिट 2मध्ये आणि परत आहे युरिनरी सिस्टीमवरती पण कुठले कुठले आहेत ते सुद्धा आहे. युनिट 3मध्ये ऑटोकॉइड्स अँड रिलेटेड ड्रग्ज, त्याच्या रिलेटेड जे काही ड्रग्ज असतील ते आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतरनं युनिट 4मध्ये फार्माकोलॉजी ऑफ ड्रग्ज ॲक्टिंग ऑन एंडोक्राईन सिस्टीम, जेच आपण एंडोक्राईन सिस्टीम जी बघितली त्याच्यामध्ये एंडोक्राईन सिस्टीमवरती जे काही ड्रग्ज ॲक्ट होतात त्याची आपल्याला फार्माकोलॉजी पूर्ण बघायचं आहे, त्याचं पूर्ण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, त्याचं क्लासिफिकेशन, एव्हरीथिंग. युनिट 5मध्ये फार्माकोलॉजी ऑफ ड्रग्ज ॲक्टिंग ऑन एंडोक्राईन सिस्टीम. आणि बायो ॲसे हा एक नवीन पॉईंट आहे. ॲसे आपल्याला बघायचा आहे, बायो ॲसे वेगवेगळ्या ड्रग्सचा. ओके. त्याच्यानंतर आता आपण फार्माकोलॉजी 2चं प्रॅक्टिकलचं हे आहे, हे काय इम्पॉर्टंट नाही आहे थिअरीसाठी. आपल्याला थिअरीला आता अजून एक सब्जेक्ट आहे तो म्हणजे फार्माकोग्नोसी अँड फायटोकेमिस्ट्री 2. फार्माकोग्नोसी अँड फायटोकेमिस्ट्री 2 1 आपण नेक्स्ट मागच्या सेमला आपण बघितलेला आहे, आता 2 आहे. युनिट 1मध्ये आपण वेगवेगळे मेटाबॉलिक पाथवेज बघणार आहेत, प्लांटमध्ये कसं त्याचं डिटर्मिनेशन करायचं आणि त्याचा काय पाथवे असतो तो. युनिट 2मध्ये इंट्रोडक्शन आहे, मेनली कमर्शियल ॲप्लिकेशनचे कुठले कुठले सेकंडरी मेटाबोलाइट, अल्कोलाइड्स आहे, त्याच्यानंतर स्टिरॉइड्स, व्होलेटाईल ऑइल, टॅनिन्स असे वेगवेगळे आहेत. युनिट 3मध्ये आपण आयसोलेशन, आयडेंटिफिकेशन अँड ॲनालिसिस ऑफ फायटोकॉन्स्टिट्युएंट आपण बघणार आहोत. ग्लायकोसाइड, अल्कोलाइड तेच आहे युनिट 3मध्ये. युनिट 4मध्ये इंडस्ट्रियल प्रोडक्शन, त्याचं युटिलायझेशन, वेगवेगळ्या ड्रग्सचं, वेगवेगळ्या फायटोकॉन्स्टिट्युएंट्सचं आपण कसं त्याचं प्रोडक्शन करू शकतो, त्याचं युटिलायझेशन कसं करू शकतो ते आपण युनिट 4मध्ये बघणार आहोत. आणि युनिट 5मध्ये आपल्याला बेसिक्स ऑफ फायटोकेमिस्ट्री, फायटोकेमिस्ट्रीचं जे काही बेसिक जे आहे ते आपल्याला युनिट 5मध्ये बघायचं आहे. त्याच्यानंतर हे प्रॅक्टिकलचं आहे. कॉस्मॅटिक ॲक्ट, जे काही कॉस्मॅटिकचे ॲक्ट आहेत
ते जो काही रूल आहे, जो काही लॉ आहे, तो सगळा आपण त्याच्यामध्ये स्टडी करायचा आहे. युनिट 2 मध्ये ड्रग्स अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अँड इट्स रूल, त्याचे सगळे रूल्स बघायचे आहेत, कसं सेल्स असतं, कसं ॲडमिनिस्ट्रेशन असतं. युनिट 3 मध्ये फार्मसी ॲक्ट 1948 ही एक ॲक्ट बघायचा आहे. मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन ॲक्ट 1955 हे नार्कोटिक ड्रग्स जे असतात, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस जे असतात, त्याचे रूल्स आहेत वेगवेगळे. आणि युनिट 4 मध्ये आपल्याला स्टडी ऑफ सायलेंट फीचर्स ऑफ ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट अँड इट्स रूल, प्रिव्हेन्शन ऑफ जे काही क्रुटली टू ॲनिमल्स जे असतात, म्हणजे जे काही ॲनिमल्सवरती एक्सपेरिमेंट केले जातात त्यासाठी जे रूल्स आहेत ते, आणि नॅशनल फार्मास्युटिकल प्रीसिंग अथॉरिटी ते पण आपल्याला बघायचं आहे. जे प्राइसिंग अथॉरिटी म्हणजे कुठल्या ड्रगसाठी कुठली प्राइस पाहिजे ते सगळं. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी. तर युनिट 5 मध्ये फार्मास्युटिकल लेग आयसोलेशन्स, अ ब्रीफ रिव्ह्यू, इंट्रोडक्शन, स्टडी ऑफ ड्रग्स, इन्क्वायरी कमिटी, हेल्थ सर्वे अँड डेव्हलपमेंट कमिटी, कोड ऑफ फार्मास्युटिकल इथिक्स, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, इंट्रोडक्शन टू इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स,